समर्थ आरती व सेवा मंडळाचे प्रमुख श्री दादा महाराज यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाकडे यावं. तसेच सौ विनीता वहिनी यांनाही मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठाकडे यावं. स्वामी मार्गातील ज्येष्ठ अधिकारी श्री नगरकर काका यांनाही मी व्यासपीठाकडे येण्याची विनंती करतो. आणि आपल्या मंडळाचे संस्थापक सदस्य श्री प्रफुल्लचंद्र कुलकर्णी यांनाही मी विनंती करतो. दादांच्या भगिनी कल्याणला असतात, त्या खास आज आरतीच्या कार्यक्रमासाठी आलेत. ते आणि त्यांचे मिस्टर या दोघांनाही मी विनंती करतो. सर्वांचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार, आजची जी आरती आहे ती दोघांनी मिळून केलेली आहे. आपल्या पुण्यातल्याच सौ नेहा देशमुख आणि आपले दापोलीच्या कुटुंब काणे कुटुंब श्री व सौ काणे या दोघांच्या हस्ते आज आरती झालेली आहे. आणि आजचा जो प्रसाद आहे तो पण दोघांनी मिळून केलेला आहे. आणि अजून एक तिसऱ्या भक्ताची पण त्याला साथ आहे, पण त्यांनी सांगितलं आमचं नाव सांगू नका. एक आपले स्वामी भक्त आहेत, त्यांचा एक प्रसाद आज आहे. असा तिघांचा मिळून आहे. सर्वप्रथम नेहा देशमुख यांच्याबद्दल थोडक्यात बोलतो. नेहा देशमुख ह्या इथे आपल्या मंदिरात सतत येत असतात, स्वामींच्या दर्शनाला येतात, दादांना भेटतात, दादांचं मार्गदर्शनही घेत असतात. वेळोवेळी दादा त्यांना सांगतात. आज सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे आता कसं याच्यात बघा, प्रसाद आपण करतो व्यवस्थित, सगळेच करतो, हायपाय करतो, कोणी जसं परवडेल तसं करतो. पण ह्या नेहा देशमुख ज्या आहेत अगदी मध्यमवर्गीय गरीब कुटुंबातल्या आहेत, पण त्यांची इतकी स्वामींच्यावर भक्ती, त्यांनी खास ह्या कार्यक्रमासाठी मागच्या महिन्यातच पैसे साठवून इकडे स्वामींच्या प्रसादाची त्यांनी आजचं नियोजन केलेलं आहे. तर अशा ह्या नेहा देशमुख आहेत, त्या इथे मेट्रो स्टेशनमध्ये काम करतात. तर सर्वप्रथम मी दादांना विनंती करतो की त्यांनी नेहाताईंचा सत्कार करावा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. काणे कुटुंब, काणे दाम्पत्य हे कोकण दापोलीमधनं खास आलेले आहेत. मागच्या आठवड्यात आपल्याला सगळ्यांना आठवत असेल, मी उल्लेख केला होता. आपले श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ याच्या अंतर्गत स्वामी सेवा दापोलीमध्ये पण आपल्या मंडळाच्या तिथे केंद्र सुरू केलेले आहेत. तर ते त्याच विभावरीताई काणे आणि काका काणे दोघं आज आलेले आहेत. आणि आज वैशिष्ट्य म्हणजे आजचा जो प्रसाद आहे त्या प्रसादामध्ये काणे वहिनींनी स्वतःच्या हाताने पुरणपोळ्या करून आणलेल्या आहेत दापोलीतनं. तर एकदा जोरात टाळ्या. तर मी श्री व सौ काणे यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठाच्या जवळ यावं. आणि दादांना विनंती करतो त्यांचा यथोचित सत्कार करावा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आता नेहमीच्या प्रथेप्रमाणे आपल्या पंढरपूर शाखेतील सेवेकरी सौ नीताताई यांना मी विनंती करतो त्यांनी स्वामींना आवडणारी गायन सेवा सादर करावी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ब्रह्मा विष्णू महेश्वर पुढ्यात माझ्या वसले, स्वामी अवतारात मजला, श्री दत्त गुरु दिसले. वेळ कोणतीही असो, भक्ती भावाने तुम्हा स्मरू, संकटात सदैव पाठी, स्वामी माझे गुरु. संकटात सदैव पाठी, स्वामी माझे गुरु. गुरु विना भरभट जीवाची, दिशा कुठे मिळते. साथ असता स्वामींची जगण्यास,
तुम्ही असताना कुणाचे पाय धरू संकटात सदैव पाठी स्वामी माझे गुरु संकटात सदैव पाठी स्वामी माझे गुरु स्वामींचा मार्ग नोखा नाम जपाने जादू होते हळूहळू भीतीचे सावट नाहीसे होते शिष्य मी झालो तुमचा चिंता कशाला करू संकटात सदैव पाठी स्वामी माझे गुरु वेळ कोणतीही असो भक्तिभावाने तुम्हा स्मरू संकटात सदैव पाठी स्वामी माझे गुरु संकटात सदैव पाठी स्वामी माझे गुरु. माऊली दादासाहेबांच्या कृपेन नंतर काकांच्या कृपेन आमच्याकडे आज 1-1.5 महिना महाराजांचं हे चालू झालेलं आहे. आम्ही मूर्ती नेलेली इथली आणि आमच्याकडे महाराजांची रोज रविवार इथे गुरुवारी असल्यामुळे रविवारी आम्ही तिकडे ठेवली आहे. पहिल्यांदा 2 होते, नंतर 3, नंतर 4 अशी माणसं वाढत जात आहेत आणि जो कोण नवीन येईल त्याच्यासाठी आम्ही आरती देतो. म्हणजे त्याला पण वाटतं की मला पण काहीतरी मान आहे, पण आणखीन 2 बरोबर येतात. म्हणून अशी आणि स्वामीची जी आहे कृपा आहे भारी, म्हणजे मी अनुभव घेतलेला आहे. म्हणून मला पण असं गाणं म्हणायचं होतं, पण ते आवाज चढायचा नाही माझा. म्हणून मी ते म्हटलं नाही. पण जसा माऊली पंढरीचा पांडुरंग नंतर विष्णू शंकर हे तिकडे वैकुंठात राहत नाहीत. एकनाथ महाराज काय म्हणतात ते याच्या संत सजनी येऊन राहतात. म्हणून ते गाणं आहे असं, या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला, संत सदनी राहिला. माऊली मी इथे 2-3 वेळाच आलो, पण इथलं जे काही बघितलं ना वातावरण, म्हणजे अतिशय आनंद झाला मला. म्हणजे आता नेहमी आम्ही लांब आहोत, आम्हाला यायला जायला बाहेर म्हणजे प्रवासाला भारी पडतं, पण प्रत्येक गुरुवारी यावं अशी एक आमची इच्छा मनाची आहे. पण जर माऊलींनी पुरी केली तर प्रश्न नाही. आता हे पुढे काय गाणं म्हणत नाही, मला आवाज चढत नाही. म्हणून थँक्यू. जमलं की. श्री स्वामी समर्थ. आत्ताच काकाने सांगितल्याप्रमाणे महिना होऊन गेला. दर रविवारी दापोलीला त्यांच्या बंगल्यात आपल्या स्वामीच्या केंद्राचं आपलं तिथं कार्य सुरू झालेलं आहे. तर असंच प्रगती हो त्या केंद्राची, ही शुभेच्छा. आता आपण सर्वजण ज्याची आतुरतेने वाट पाहतात आपल्या दादा महाराजांचं प्रबोधन. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
आपण सामुदायिक जप पहिला घेऊ. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. आजचा मार्गशीर्षातला हा शेवटचा गुरुवार आणि मार्गशीर्ष महिना दरवेळेला आपल्याला खूप फायदेशीर ठरला आहे मंडळाच्या दृष्टीने. आपलं अन्नछत्र जे सुरू झालं होतं तो मार्गशीर्ष महिनाच होता. 2017 साली मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आपल्या काही महिला सेवेकरांनी इथे घरनं थोडे थोडे पदार्थ करून आणले होते आणि त्यावेळेला संख्या जास्ती नव्हती. त्यावेळेला उपस्थित 30-40 लोकं असायची आणि तो गुरुवार महाप्रसाद म्हणता येईल अशा रीतीने तो त्यावेळेला झाला होता. तोपर्यंत आपण मर्यादित स्वरूपात प्रसाद देत होतो. एखादा पेढा म्हणा किंवा एखादा बालुशाही किंवा असं काहीतरी त्याला द्यायचो. पण तो गुरुवार जो सुरू झाला प्रसाद आणि त्याच्यानंतर 2 गुरुवार असे आपल्याला अन्नदाते मिळाले की आम्ही प्रसाद करू इच्छितो त्यांनी घरनं करून आणले. आणि शेवटचा गुरुवार जो राहिला होता तो परत आपल्या सगळ्या महिलांनी मिळून इथेच सगळे ते पदार्थ बनवले. आणि ती जी सुरुवात झाली 2017ला महाप्रसाद जो सुरू झाला तो अखंड सुरूच आहे. आपण अधिकृत अन्नछत्र म्हणून त्याला गुरुवारी आपले अण्णासाहेब मस्के आले होते. त्यांच्या हस्ते आपण उद्घाटन पण केलं होतं. आणि ही जी अन्नदान जी सेवा आहे ते आपण दरवेळेला जे सांगतो की नामस्मरण आणि अन्नदान ह्या 2 गोष्टींवरती आपण इथे जास्ती भर देतो. मार्गशीर्षातले गुरुवार आणखीन आपल्या बऱ्याचशा महिला भक्तांना माहिती असतील की महालक्ष्मी व्रत जे करतात गुरुवारचे मार्गशीर्ष गुरुवार जे करतात त्या महिलांना माहिती असेल. आणि असं काल आपल्या महिला सेवेकरी इथे ज्या बसलेल्या आहेत सौ वैशालीताई यांच्या मनामध्ये काल असं आलं की आपण स्वामींना शेवटचं गुरुवार आहे तर महालक्ष्मीचंच आपण रूप द्यावं. आणि ते करता करता शेवटी महाराजच असतात. काल संध्याकाळी सगळं ठरलं. त्यांच्याबरोबर सौ स्नेहलताई, यमुलताई आणि आपल्या कुलकर्णीताई असे 4-5 जण होते. त्यांनी रात्री 12-12:30पर्यंत जवळजवळ ते थांबून हे सगळं रूप दिलं. आपण जेव्हा इथे बघाल की खरोखरीच महालक्ष्मी इथं बसलेली आहे असं वाटतं.
ज्या वेळेला आपण मूर्ती प्रतिष्ठापना जी केली होती, एकदा हा जोरदार टाळ्या एकदा व्हायला. वैशाली त्यांना पुढे या जरा. हे वैशाली ते कोण हे तरी समजेल सगळ्यांना. ते ह्या 2 महिला सेवेकऱ्याच्या करता एकदा खूप जोरदार परत टाळ्या. वेगळं रूप काही द्यायचं असतं तेव्हा ह्या स्नेहलताई म्हणा किंवा गौरी माता पुरकर आहेत, हे सगळ्या महिला पुढे येतात आणि अक्षरशः 3-3, 4-4 तास रात्री उशिरापर्यंत थांबून सगळं ते जे रूप द्यायचं असतं, त्यांच्या मनात जे असतं ते तिथं उतरलेलं असतं. आपल्याला दिसतं ते बरोबर. जसं त्यांच्या मनात काल होतं महालक्ष्मी स्वरूप व्हावं, तर आज खरोखरीच महाराजांनी पण तसंच घेतलेलं. महालक्ष्मीच बसलेली आहे. आणि मला आठवतं आहे मूर्ती प्रतिष्ठापना जेव्हा केली आपण 2010ला, त्या वर्षीच्या नवरात्रामध्ये पहिल्यांदा आपण स्वामींना असं देवी रूप केलं होतं. आणि त्याला माझ्याबरोबर इथे माझी बहीण जी बसली ती होती, माझी दुसरी आणखीन एक बहीण आहे शमा म्हणून ती, त्याच्यानंतर विनीता आणि आणखीन एक सुनंदा कुलकर्णी मला वाटतं, त्या एक 3-4 आम्ही त्याला रात्रीच केलं होतं. आणि त्याचे फोटो काढले आम्ही आणि अण्णांच्याकडे आम्ही घेऊन गेलो होतो फोटो. ते थोडंसं मोठ्या स्वरूपात ते फोटो घेऊन गेलो आणि अण्णांनी बघितलं आणि त्यावेळेलाच ते म्हणले होते की अरे प्रत्यक्ष महालक्ष्मीच म्हणले तिथं बसलेली आहे ती. तर तीच महालक्ष्मी रूप आज आपल्याला इथे स्वामींच्याकडं बघताना नक्कीच जाणवेल ते. आणि मग ते ठरत गेलं की दरवर्षी नवरात्रामध्ये देवीचं रूप करायचं, शिवरात्रीला आपण शंकराचं रूप द्यायचं, हे ठरवून गेलं ते. त्याच्यामध्ये परत मार्गशीर्ष महिना आहे तर चंपाषष्ठीला आता मल्हारीचं रूप करतात. म्हणजे अशी वेगळी रूपं महाराज त्यांना मनामध्ये ते देत असतील, ती बुद्धी देत असतील, असं असं करायचं आहे, असं अमुक करायचं आहे. आणि ती जी छबी त्यांच्या मनामध्ये ती बरोबर इथे ती तयार होती ती. आणि मग आपल्याला इथे जे रूप दिसतं ते ह्या स्वरूपात आज आपण बघा. आजचा गुरुवार आणखीन विशेष असा आहे की माझ्या शेजारी जे बसलेले आहे इथे सौ आवळसकर आणि श्री आवळसकर, जेव्हा मंदिर स्थापन झालं म्हणजे जेव्हा जुनं मंदिर होतं त्या काळापासून दोघंजणं अंबरनाथला राहायला होते. अण्णाचा मठ तिथे जवळच आहे. मी जेव्हा जायचो तिथे नाही अण्णांच्याकडे, तर पहिलं त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या घरी जाऊन चहापाणी करून मग पुढे अण्णांच्याकडे जायचं. तर त्यावेळेपासून म्हणजे हे मंदिरसुद्धा आपलं हे मोठं नव्हतं, पण जेव्हा लहान स्वरूपातलं मंदिर होतं तेव्हापासून प्रत्येक मोठ्या उत्सवाला ते इथे येतात आणि काही ना काहीतरी भेट ते इथे आणतात. आश्चर्य वाटेल, त्यावेळेला दुचाकीवरती म्हणजे ॲक्टिवा त्यांच्याकडे गाडी होती. आपल्याला जे मी म्हणलं स्वयंपाक आपल्या महिला करायच्या, तर त्यांना शेगड्या हव्या होत्या. तर 2 मोठ्या शेगड्या दुचाकीवरती हे चालवत आहेत आणि ह्या पाठीमागं बसल्या आहेत एका बाजूला. दोन्ही मांड्यांवरनं त्या 2 शेगड्या घेतलेल्या आहेत. अंबरनाथहून त्या शेगड्या तुम्ही बघाल मोठ्या शेगड्या आहेत, अशा त्याचं वजन किती असेल. तर तिथून त्या इथं आले घेऊन. ते जेव्हा सतरंजी यावी म्हटलं तर भल्या मोठ्या सतरंज्या, 2 मोठ्या सतरंज्या तसंच त्याच पद्धतीने परत घेऊन आले. म्हणजे असं दरवेळेला काही ना काहीतरी मोठी वस्तू ते घेऊन येतात. आणि आज स्वामींच्या पुढं जी आरास केलेली आहे, जे पदार्थ मांडलेले त्याला आपण 56 भोग असं जे म्हणतो, जेव्हा आपण अन्नकोटच्याला करतो तर त्यांच्या मनामध्ये असं काहीतरी इच्छा होती. ती इच्छा पूर्ण केल्यानंतर आम्ही असं इथे करू आणि तो योग आज आला. अनायसे मार्गशीर्षातलाच परत शेवटचा गुरुवार. मी जे म्हणतो की महिन्यातला मार्गशीर्ष महिन्यातले जे गुरुवार आहेत की मार्गशीर्ष महिना जो आहे तो आपल्या सगळ्या सेवेकरांना कसा फायदेशीर ठरतो, तर त्याचं एक उत्तम उदाहरण इथे म्हणता येईल. हे सगळं झालं आपण मंदिराकरता. पण जेव्हा असे मोठे उत्सव संपन्न व्हायचे, उत्सवाच्या दिवशी 1000 लोक इथे असतात, 100 सेवेकरी असतात. उत्सव संपल्यानंतर गरज लागती आणि ती गरज त्याला ह्या दोघांनी भागवलेली आहे. माझे मेहुणे इथे शेजारी बसलेले आहेत. अंबरनाथला ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये मोठ्या पदावरती ते तिथे काम करतात, पण मुद्दाहून दुसऱ्या दिवशी ते थांबायचे. जो महाप्रसाद असेल, महाप्रसादाची आपण पूर्वी इथे बनवायचो महाप्रसाद, त्या महाप्रसादाची मोठमोठी पातेली ते इथे स्वतः घासायला बसायचे. कुठलाही त्याच्यामध्ये कमीपणा नाही की मी तिथं मोठा सरकारी ऑफिसर आहे, सरकारी अधिकारी आहे, तसं काही नाही. इथे ते भांडी घासायची. माझ्याबरोबर इथे बहीण बसली ती, आम्ही दोघांनी ती उचलायची, ती इथे वाढत घालायची. त्याच्यानंतर
आणखीन जी बहीण आहे क्षमा म्हणून, ते सगळं पार्किंग धुवून काढायचं. असा आम्ही 4-5 जण त्याला फक्त होतो. हा एवढा सगळा मोठा डोलारा त्याला दुसऱ्या दिवशी जी गरज लागती ती गरज त्याला हे दोघंच फक्त भागवायचे. आज इतक्या वर्षानंतर आज त्यांना परत इथे यायची संधी मिळाली, तर ती संधी आपण सोडायची नाही. मंदिरातर्फे काही ना काहीतरी त्यांना एक कृतज्ञता भाव म्हणून मी इथे जी भेटवस्तू आणलेली त्याचा त्यांनी स्वीकार करावा असं मी त्यांना सांगतो. श्री संजयराव आवळसकर आणि सौ नीता आवळसकर. आता वळू आपण गुरुवारकडं. महालक्ष्मी रूप जे केलेलं आहे, बऱ्याचशा महिलांना माहिती असेल, महालक्ष्मी अर्थात महिला काय सगळ्या पुरुषांनाही हवंच असतं लक्ष्मी मिळालेलं. पुरुषांनी सुद्धा बरंच केलं तरी हरकत नाही खरं. ते महिलांच्या सगळं त्या अंगावर बरेचसे ते असे महिलांच्याच अंगावर ढकललेले आहेत सगळे सण बिणे, तुमचं तुम्ही करा. पण जर का मार्गशीर्ष महिन्यात मागच्या वर्षी आपण सांगितलं होतं की महालक्ष्मीला जर का प्रसन्न करून घ्यायचं असेल तर अगोदर विष्णूंची सेवा केली पाहिजे. ओम नमो विष्णवे नमः हा मंत्र आणि त्याच्यानंतर ओम श्रीम नमः हे 2 मंत्र आपण सांगितले होते की विष्णू सहस्रनाम या महिन्यामध्ये जास्तीत जास्त वाचन करा. आपल्या सगळ्या सेवेकरांना त्याला माहिती होतं, त्यामुळे ह्या महिन्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी ती सेवा केलेली आहे. ती लक्ष्मी मिळणं आणि लक्ष्मी जाणं किंवा एखाद्या व्रताने हे खरंच शक्य होतं का? महालक्ष्मीचं व्रत केलं तर खरोखरीच परत वैभव प्राप्त होतं का? एक छोटीशी गोष्ट सांगतो. पूर्वीच्या काळी छोटी छोटी राज्य होती ती, त्या राज्यांमध्ये एक वज्रश्रवा असा नावाचा तो राजा होता. त्याची राणी होती चंद्रिका तिचं नाव, आणि छान म्हणजे वैभवशाली राज्य म्हणता येईल असं ते राज्य त्यावेळेला होतं. अर्थात महालक्ष्मीचा बरदास्त होताच, त्याच्यामुळं ते सगळं शक्य झालं. त्या 4 मुलांच्या नंतर त्यांना एक कन्यारत्न प्राप्त झालं. तिचं नाव त्यांनी ठेवलं श्यामबाला. ती श्यामबाला लहानपणापासूनच धार्मिक प्रवृत्तीची, कायम देवघरापाशी घुटमळणारी, जे पुजारी यायचे ते कशी पूजा करतायत कसं ती अगदी छान अगदी निरखून बघत असायची. तिची आई जी असते राणी म्हणजे जी असते ती चंद्रिका राणी, तर तिला हे पूजा अर्चा वगैरे कर्मकांड हे पटत नसायचं. पण केवळ राजाचा धाक म्हणून म्हणा की काय असं तोंड देखले म्हणतो ना, अशा पद्धतीने तिथे त्या पूजेला तिथे उपस्थित असायची. ज्या दरबारात मोठा उत्सव असेल खास विशिष्ट पद्धतीने परत पूजा केली जायची. ती श्यामबाला हळू जशी मोठी होत जाती तशी त्या पूजा अर्चामध्ये ती पण स्वतः भाग घ्यायला लागते. आणि ह्याच्याबरोबरच इतर बाहेरच्या अडीअडचणीतील लोकांना मदत करणं, गोरगरीब लोकांना मदत करणं. ती राजकुमारी असल्यामुळं तिला काहीच अशक्य नव्हतं. ते समज लवकर आली. मदतसुद्धा कसं असतं ही निवड केलेली असते. आता ह्या दोघांनी जे केलं ना, आपल्या मंडळाला जी मदत केली ना, ह्याच्याकरता त्यांची निवड व्हावी लागते. जे महाराज करतात ती एक परत छोटीशी उपगोष्ट म्हणून असं सांगतो की मदत आपण जे म्हणतो ना, मी अमुक केलं, मी त्याला जाऊन मदत केली, मी त्याला अमुक असं केलं, ते आपण सुद्धा कोणी नसतं. ते मदत करून घेणारा वेगळा असतात. एक जे असे आध्यात्मिक म्हणा किंवा सत्संग जे सुरू असतात, अशा ह्या सत्संगामधली एक गोष्ट की मी थोडासा इथे थांबतो. आपले प्रभागातले उमेदवार, नगरसेवक पदाचे उमेदवार श्री गणेशजी भोकरे इथे आलेले आहेत, तर मी त्यांना पुढे इथे आमंत्रित करतो. प्रभागामध्ये असे जे मदतीचा आत्ता उल्लेख केला ना, अशा बऱ्याच प्रकारांनी ते सगळ्या नागरिकांना इथे मदत करत असतात. शनिवार पेठेमध्ये मुठेश्वर मंडळापाशी त्यांचं संपर्क कार्यालय आहे. निवडणुकीकरता खूप खूप शुभेच्छा. शब्द बोला की. नमस्कार, माझा परिचय गणेश भोकरे. 3 निवडणुका लढलो आपल्या भागातून. अगदी थोड्या मतांनी मागे राहिलं आहे. माझं निवडून यायचं, जनतेची सेवा करायची, चांगलं काम करायचं आहे. एक संधी सर्वांनी दिली यंदाच्या निवडणुकीमध्ये, तर नक्कीच चांगलं काम करेन, आपल्या प्रभागामध्ये चांगला विकास करेन.
एक संधी स्थानिक तुमच्या घरातला मुलगा तुमचा भाऊ समजून एक संधी द्या. खूप खूप आभार मला बोलायची संधी दिली. हो. तो आध्यात्मिक वर्गमळ किंवा सत्संग असन त्याच्यामध्ये ते जे गुरुजी असतात ते काही मुलांना बाहेर पाठवतात. मुलं म्हणजे तरुणच असतात की तुम्ही बाहेर एक 15 मिनटं देतो, तुम्ही बाहेरच्या लोकांना जाऊन मदत करून येणार. आणि काय मदत केली ते तुम्ही मला परत येऊन सांगा. विद्यार्थी जे असतात, तरुण मुलं असतात, ती पटापटा बाहेर जातात. समोरनं एक वयस्कर आजी येताना दिसतात, हातामध्ये पिशव्या आहेत त्यांच्या बऱ्याचशा. आता त्या मुलांना काय सांगितलं, जाऊन तुम्ही मदत करायची लोकांना. ती मुलं जातात आजींना, आजी आम्ही पिशव्या घेतो तुमच्या, द्या आमच्या हातात. त्या आजींना संशय येतो. ते म्हणतात का रे बाबा, म्हणते मला काय जड झालं काय पिशवी आमची, काय मला मदत देत काय नको. पहिला प्रयत्न फसला. दुसरीकडं बघतात एक लहान एका भिकाऱ्याची अशी मुली खेळत असतात, तिथं जातात. चॉकलेट असतात, मुलीनं हे काय तुम्हाला चॉकलेट. त्या मुली पण घाबरतात की हे काय म्हणजे काय खायला घालतात आपल्याला काय माहिती नाही. म्हणजे जरी भिकाऱ्याच्या मुली असल्या तरी हात पुढं करत नाहीत. ह्यांना घाबरून त्या मुली पळून जातात. वडापावची गाडी दिसते, त्या काकू ते वडे तळत असतात. काकू आम्ही तुम्हाला मदत करू का, आम्ही तुम्हाला देतो वडे तळून, तुम्ही नुसतं बसा. त्या काकू त्यांच्या अंगावर ओरडतात, काय नको म्हणतात. तुम्हाला माहिती काय यातलं काही, माझं गिऱ्हाईक तुम्ही पळून लावाल, तुम्हीच इथनं पळून जा म्हणतात. म्हणजे मदत करायला जाणं, पण तो समोरचा तयारीचा आहे की नाही. मी आता जे म्हणलं ते की मदत करणं, जे मी करतो असं आपण जे म्हणतो ते काही नसतं. ते ठरवलेलं असतं. ज्याला मदत करायची ती व्यक्ती ठरलेली असते, ज्यांनी मदत करायची ती व्यक्ती ठरलेली असते. आणि हे सगळे ठरवणारे जे बसलेले आहेत ते तिथं बसलेले असतात ते. त्यामुळे ह्या दोघांची निवड महाराजांनी केली. म्हणजे दोघं भाग्यशालीच म्हणले पाहिजे की ह्या मठाकरता किंवा मंदिरेकरता ह्या दोघांनी काही वस्तू आणल्या, जी काही मदत आणली ते शेवटी त्यांनी तिकडनं बुद्धी दिली, ते घेऊन आले. जे इथं उपस्थित आहेत ते सगळे भाग्यवान आपण म्हणलं पाहिजे. ह्या जन्मात स्वामी सेवेमध्ये आपण आलो. स्वामी सेवेमध्ये येणं ह्याला सुद्धा 7 जन्माची पुण्य लागती. श्री स्वामी समर्थ नाव हे नुसतं तोंडी यायला सुद्धा 7 जन्माची पुण्य लागती. सेवेकरी होणं तर गोष्ट वेगळीच, खूप भाग्याचं आहे ते. जे आपले सेवेकरी आहेत, जे इथे जे बघतो आपण गळ्यामध्ये जे सेवेकरी म्हणून जो बॅच लावलेला आहे, ते सेवेकऱ्यांचं पण भाग्य म्हणलं पाहिजे. त्यांना अशा मंदिरामध्ये इथं सेवा करणं मिळतं. जो मदतीचं आपण म्हटलं, ती जी राजकारण्या जी सगळ्यांना मदत करायची, ती हळूहळू तरुण होत असताना तिचं आध्यात्मिक वेळ म्हणा किंवा पारायणं किंवा विशेष करून तिला विष्णू आणि लक्ष्मी यांची सेवा त्याला खूप आवडायची की ह्यांचं दर्शन आपल्याला कधीतरी व्हायला पाहिजे. त्या श्यामबालेच्या मनामध्ये सारखं असायचं की प्रत्यक्ष लक्ष्मी कशी दिसत असेल, कसं तेजपुंज तिचं रूप असेल, विष्णू कसे दिसत असतील, कसं त्यांच्या हातातलं चक्र फिरत असेल, कसं पितांबर त्यांनी नेसलेलं असेल, लक्ष्मीची साडी कशी असेल, गुलाबी असेल का लाल असेल, असं सारखं तिच्या मनामध्ये ते विचार येत जायचे. ते आता लक्ष्मीला वाटतं की आता ह्या परिवाराची आपण परीक्षा बघू. जो इतके वर्ष आपण वरदहस्त ठेवलेला आहे या परिवारावरती, आता हा परिवार खरोखरीच आहे का नाही, त्या लायक आहे का नाही. हा राजपरिवार जो आहे, कसं असतं मी आता म्हणलं की परिवाराचं बरंचसं भार जो असतो त्या महिलेवरती अवलंबून असतो, म्हणजे त्या राणीवरती. आता ती राणी कशी, आपण त्या राणीचीच परीक्षा घेऊ म्हणतात. पाठोपाठ श्यामबाला पण आहेच हे म्हणते. लक्ष्मी काय करते, जख्खड म्हातारीचं रूप घेते आणि त्या गावामध्ये भिक्षा मागत 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 जिथे मिळेल तिथे मिळेल, नाही मिळेल धक्के शिव्या जे काय असेल ते सहन करत करत राजवाड्यापर्यंत येते. नेमकं योगायोगाने राणी राजवाड्याच्या दरवाजाशी जी मोठी बगीचा असतो त्या बगीच्यामध्ये राणी तिथे बसलेली असते. दरवाजावरती, राजवाड्याच्या दरवाजावरती म्हातारी आहे आणि ती मोठमोठ्याने ओरडते, भिक्षा वाडा भिक्षा वाडा. त्या राणीचं डोकं एकदम फिरतं, काय होतं कळत नाही. ती एकदम जोरात त्या म्हातारीच्या अंगावर ओरडते आणि तिथले जे शिपाई असतात त्यांना सांगते त्या म्हातारीला धक्का मारा म्हणते. शिपायांचं ते शेवटी कसं आज्ञा आहे, राणीची आज्ञा आल्यानंतर शिपाई जातात, त्या म्हातारीला धक्का द्यायला लागतात. ती म्हातारी काय ऐकत नाही,
ती म्हातारी ऐकत नाही म्हणलं तर राणी स्वतः उठते, स्वतः जाऊन त्या म्हातारीला धक्का मारते, तिला पाडते. हे नेमकं बघतं कोण? ती शांबाला बाहेर नेत असते, ती बघते आपल्या आईने एखाद्या म्हाताऱ्या स्त्रीला धक्का मारला, तिला खूप वाईट वाटतं. शिपाई राणी सगळे आतमध्ये राजवाड्यात जातात. शांबाला तिथे थांबती, त्या म्हातारीला उठवती, तिची विचारपूस करते, चौकशी करते, लागलं नाही ना कुठं काय वगैरे. ती म्हातारी म्हणते की मला काही लागलं नाही आहे काही, पण काहीतरी आघाडीत नक्कीच आता होईल म्हणते. पण तू चांगली मुलगी दिसतेस, माझी अशी इच्छा आहे की जे काय घडणार आहे त्याच्यात तू सापडू नको. एक जवळ पिशवी असते काहीतरी, त्याच्यातनं मंत्र वगैरे, ती म्हणते हे लक्ष्मीचे मंत्र आहेत, हे तू म्हण. तर ती म्हणते शांबाला, मी तर राजकन्य आहे, म्हणजे आमच्याकडं लक्ष्मीचा बरदास्त आहे. पण ती म्हातारी म्हणते की नाही, मला काय खरं वाटत नाही, भविष्यात काय घडेल, तू आपली तयारीत राहा. आता ती शांबाला ठीक आहे, ती स्वतः धार्मिक असल्यामुळं काय करते, नवीन वाचायला मिळालं, नवीन मंत्र मिळाले, आनंदी होती ती. त्या मंत्राचं वाचन पठण ती सुरू करते. यथायोग्य वेळी एक चांगला राजपुत्राचं त्यांच्याकडनं मागणी येते आणि त्या शांबालाचं विवाह त्या राजपुत्राबरोबर होतो. ह्या राज्यापेक्षा सुद्धा श्रीमंत म्हणता येईल असा तो राजा, असं ते स्थळ. अशा वेळेला सगळ्यांना आनंद होतो की चल आपली मुलगी आपल्यापेक्षा मोठ्या घराण्यामध्ये पडलेली आहे, राजघराण्यात मोठी मुलगी पडलेली आहे म्हणण्यात सगळे एकदम निश्चिंत होतात. आणि जसं शांबालाचं विवाह होऊन ती जाती सासरी, तसे इकडचे दिवस बदलतात. कोणाकोणाकडं म्हणतो ना की पायगुण जसा असतो, एखाद्यामुळं दुर्घटना टळती किंवा जे पुढं अघटित होणार असेल ते टळतं. मला वाटतं माझ्याबरोबर पाठीमागं नांगरे साहेब बसलेले आहेत. एखादा स्वामी भक्त जर का असेल बरोबर, त्यांच्याच तोंडी तिने सांगितलं होतं, श्री आणि सौ नांगरे आणि त्यांचे इतर नातेवाईक तुळजापूरला चालले. ते नवीन गाडी होती मोठी आणि त्यांच्या गाडीचा मोठा अपघात झाला. पण केवळ हे दोघं तिथे असल्यामुळं त्या गाडीचं जास्ती नुकसान झालं नाही, समोरच्या गाडीचं नुकसान जास्ती झालं, ह्या गाडीतल्या कोणालाही लागलं नाही. हे कशामुळं की दोघंही स्वामी भक्त त्या गाडीमध्ये होते. तसं तो जी शांबाला ज्या घरातनं ती गेली सासरी, सासरचा उत्कर्ष झाला आणि इकडं मात्र ओहोटी लागली त्या राज्याला. त्यांचा जो प्रधान होता, त्या राजाचा जो प्रधान होता, त्यांनी विश्वासघात केला. सगळं राज्य ताब्यात घ्यायचं त्यांनी, जी संपत्तीवर सगळी त्यांनी त्यांच्या नावावर करून घेतली. आणि त्या राजा आणि राणी अक्षरशः परत जे भिकारी रूप म्हणतो अशा अवस्थेपर्यंत ते आले. आता पर्याय काहीच नाही, आपल्याला मुलीकडं गेलं पाहिजे. शक्यतो मुलीच्या घरी जात नाही म्हणतात, पण आता पर्याय काय राहिला नाही. राणी सांगते त्याला की तुम्ही जाऊन मुलीकडं बघा, तिला मागा काहीतरी, थोडं तरी द्रव्य मागा, ती देईल. हो नाही करत करत राजा मन घट्ट करून जातो मुलीकडं. राजवाड्यामध्ये मुलगी ओळखतीस म्हणजे आतमध्ये बोलत ती, तिला थोडीशी कल्पना आलेली असते आणि तिला त्या म्हातारीचे बोल आठवत असतात, काहीतरी अघटित घडणार आहे. तिला जाणवतं आईने जो धक्का मारून म्हातारीला पाडलं, त्या म्हातारीचा हा शाप बहुतेक यांना भोवतोय. वडिलांना आतमध्ये बोलवती. कसं बसं वडील सांगतात की खूप परिस्थिती आता खराब आहे, भीक मागायचीच वेळ आता फक्त राहिलेली बाकी, आम्हाला तू काही मदत करशील का? तर ती म्हणते का नाही करणार बाबा, माझा हक्क आहे तो. मोठ्या पिशव्या भरून सोन्याची थैली, नाणी असतात ती अशी थैली भरून, मोठी थैली भरून त्यांच्या हातात देते. राजाला खूप आनंद होतो की चला पुढचं वर्षभर तरी आपल्याला काय आता बघावं लागणार नाही, जेवणा खाण्याची तर सोय होईल म्हणतात. आनंदाने घरी येतो. घरापर्यंत आला, घरात पाऊल टाकलं, बायकोला ती पिशवी म्हणजे त्या राणीला पिशवी उघडून दाखवतो. काय बघ क्या काय आपल्या मुलीने दिलेलं आहे. पिशवी उघडल्यावर बघतो तर आतमध्ये कोळसे झालेले आहेत त्याचे. लक्ष्मीचा आशीर्वादच नाही ना तिथं अजून. तुम्ही काही केलंच नाही, राज्य गेलं आहे सगळं, तरी तुम्ही काही केलं नाही देवाचं. बरीचशी लोक जोपर्यंत शिखरावर आहेत तोपर्यंत हे आमच्यामुळं झालं म्हणतात. आम्ही कमवलं आहे, आम्ही कष्ट केलेत. बरोबर आहे, कष्ट लागतातच, कष्टाशिवाय मोठं कोणी होत नाही.
पूर्वसंचित जर का असेल तर श्रीमंती चालत येते. सोन्याचा चमचा म्हणतो ना आपण घेऊन, पण त्याला पूर्वसंचित खूप लागतं. कष्टाने सुद्धा मोठी होतात, पण कष्टाबरोबर नशीबसुद्धा लागतं, सद्गुरूंचा आशीर्वाद लागतो, दैवी कृपा लागते. ती जर का आता कृपा नाही आहे, तुम्ही काहीच करत नाही आहात, तुम्हाला ते लक्ष्मी प्राप्ती होणार कशी? अजूनही डोळे उघडत नाही आहेत. राणी दोघंही दुःख होतात. राणी म्हणते आता ठीक आहे, मी जाते, तुम्ही जाऊ नका, तर मी जाते. ती येते मुलीकडं आणि त्यावेळेला नेमका मार्गशीर्ष महिन्यातलेच गुरुवार सुरू असतात. महालक्ष्मी व्रत, महालक्ष्मीची पूजा मोठ्या स्वरूपात त्या मुलीने तिथे मांडलेली असते. ही राणी सगळं बघती काय आहे वगैरे. ती श्यामबाला जिथे जाणार, ती म्हणते की आई तू आलीस, आता माझ्याबरोबर ती इथे सेवेला बस. ती कसली सेवा? ती महालक्ष्मीची सेवा आहे. हे जे सगळं घडतं हे तुझ्या हस्ते आज आपण करू. जो काय अभिषेक असेल, जी स्तोत्र असतील, ती राणी तिथे बसून, शेवटी आता कसं असतं, शरण परिस्थिती आहे, आता शरण यायलाच पाहिजे कुठे जरी. लक्ष्मी तर मिळायलाच पाहिजे. मनामध्ये पश्चाताप होतो, शरण येते तिथे, जे काय असेल आमच्याकडनं चुकलं मकलं असेल आम्हाला क्षमा कर, पण आमच्यावर परत तुझा वरदहस्त असू देत. राणी तिथे प्रार्थना करते. तो सगळा पूजेचा जो सोहळा असतो त्या राणीच्या हस्ते त्याला संपन्न झालेला असतो. आणि मग जे महालक्ष्मीला अपेक्षित असतं की राणीने येऊन तिथे माफी मागणं किंवा शरण येणं, हे सगळं घडतं. महालक्ष्मी प्रसन्न होती. राणी जेव्हा परत माघारी येते, त्याच काही दिवसांमध्ये ज्या प्रधानजींनी विश्वासघात केलेला असतो तो सगळ्या प्रजेला समजतो आणि सगळी प्रजा त्या प्रधानाच्या विरुद्ध जाते. बंड होतं. त्या बंडामध्ये सगळी प्रजा शेवटी राजाला मदत करते आणि सगळं गेलेलं वैभव त्या राजाला परत मिळतं. एकदाच फक्त त्या पूजेमध्ये भाग घेतल्यामुळं. ही महालक्ष्मीची जी कृपा आहे तीच आपल्या सगळ्या भक्तांवर सदैव असावं. म्हणजे मार्गशीर्ष महिना असं नाही, पण अखंड असावी. मी जे जप सांगितलं की ओम विष्णवे नमः आणि ओम श्रीम नमः, हे जप आपण रोजच्या आपल्या सेवेत घ्या. दर शुक्रवारी घरी आपल्या गूळ आणि फुटाणे यांचा नैवेद्य दाखवा आणि बघा आपल्या उत्पन्नामध्ये काय फरक पडतो, आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये काय फरक पडतो. आणि जसं महालक्ष्मीने कृपा त्या राणीवरती केली, तसं आज महाराज तुम्ही दर्शन घ्या. महाराजांचा वरदहस्त आपल्या सगळ्यांच्या पाठीशी असावा अशी मी स्वामींना प्रार्थना करतो आणि इथे थांबतो. आपला पुढचा कार्यक्रम जो आहे महाप्रसादाचा तो सुरू होईल. त्याच्या अगोदर पालखी सोहळ्याला सुरुवात होईल. पालखी मार्गस्थ झाल्यानंतरच महाप्रसाद इथे मिळेल. ज्या भक्तांना पालखीवर जायचं असेल तर त्यांनी जरूर पालखीवर जावं. ज्या भक्तांना इथे थांबायचं असेल त्यांनी इथे थांबा, फक्त शांततेमध्ये आणि नामस्मरण करत करत पुढच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आपण भाग घ्यायचा आहे. आपण एकदा स्वामींचा जय जयकार करू आणि मग पुढच्या सेवेला सुरुवात होईल. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.